रविवारी रात्री भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला। टी20 क्रिकेट स्पर्धेतील या सामन्यात भारतानं पाकिस्तानच्या अखेरच्या खेळाडूला क्लीन बोल्ड केलं आणि कोल्हापुरात एकच जल्लोष सुरू झाला। अनेक तरुणांनी आपापली वाहनं नेहमीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने पळवली। भारतानं पाकला नमवलं आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रचंड जल्लोषाला प्रारंभ झाला। रात्री उशिरापर्यंत तरुणाईच्या जल्लोषाला उधाण आलं होतं, तर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। इचलकरंजीतही रविवारी रात्री असाच जल्लोष झाला। टी20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान संघात क्रिकेटचा सामना झाला। अपेक्षेप्रमाणे भारतानं पाक संघावर दणदणीत विजय मिळवला आणि कोल्हापुरातील तरुणाईनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत जल्लोषाला सुरुवात केली। भारतीय तिरंगा नाचवत तरुणांनी भारताच्या विजयाच्या घोषणा दिल्या। अनेक जण एकमेकांच्या खांद्यावर बसून ढोल ताशांच्या गजरात नाचत होते। त्यामुळे रविवारची रात्र कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गर्दीनं फुलली होती। एखादा उत्सव साजरा होत असल्याप्रमाणे तरुणाईचा जल्लोष सुरू होता। विशेष म्हणजे अनेक तरुणी आणि लहान मुलं या जल्लोषात सहभागी झाली होती। पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून चोख बंदोबस्त ठेवला होता। आनंद साजरा करा, पण आनंदाला गालबोट लावू नका, असं आवाहन पोलिसांनी केलं। रविवारी रात्री उशिरापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पाकिस्तानवर भारतीय संघानं विजय मिळवल्याचा आनंदोत्सव सुरू होता। भारतानं पाकिस्तानची शेवटची विकेट घेतली आणि रविवारी रात्री इचलकरंजीतही जल्लोषाला उधाण आलं। रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं हजारो क्रिकेटप्रेमींनी रविवारी संध्याकाळपासून हा हाय व्होल्टेज सामना पाहण्याचा पुरेपूर आनंद लुटला। भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवला आणि इचलकरंजीतील तरुणाईनं शंभूतीर्थ परिसरात जमून जल्लोष केला। भगवे ध्वज आणि डिजिटल फलक घेऊन दुचाकीवरून आलेले तरुण शंभूतीर्थ परिसरात येऊन प्रचंड घोषणाबाजी करत होते। गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत इचलकरंजीत रविवारी मध्यरात्रीपर्यंत प्रचंड जल्लोष साजरा झाला। अनुचित प्रकार टाळण्यासाठी इचलकरंजीतही कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता।